दिपके यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलं यानंतर आता गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली। यामध्येच आता सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत, बच्चू कडू असतील, संजय शिरसाट असतील, यांनी सुद्धा अभिजित दिपके यांची भेट घेतलेली। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमकं सुरू आहे राजकारणामध्ये आणि महायुतीत काय सुरू आहे, सगळं काही अलबेल आहे का? कारण ज्या पद्धतीनं भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत, बऱ्याचशा टीका टिप्पणी होतात। दोन्ही शिवसेनेचे जे नेते आहेत ते अभिजित दिपकेंची भेट घेत आहेत। विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर स्वार होऊन राजकीय पोळी भाजण्याचा जो विरोधी पक्षांचा प्रयत्न होता तो सपशेल अपयशी ठरलेला आहे। कारण आज त्या नीट पेपर परीक्षांच्या संदर्भात कायदाही पारित त्या ठिकाणी झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आणि एक पुन्हा विश्वासाचं वातावरण सरकार, विद्यार्थी, पालक यांमध्ये निर्माण होतं आहे। परंतु अजूनही आपल्याला राजकीय अपयश येतं आहे आणि हे आपल्यासाठी संधी आहे असं समजून काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे। विरोधी पक्षाचं मी समजू शकतो, काँग्रेस उभाटाचं मी समजू शकतो, पण दुर्दैवानं या ठिकाणी बच्चू कडू असतील, संजय शिरसाट असतील, हे जर दिपकेंच्या घरी जात असतील तर त्यांना निश्चितच चांगला संदेश जात नाही। कारण ते सत्तेत आज या ठिकाणी सोबत आहेत आणि सत्तेत असताना सत्तेतला घटक पक्ष ज्यांनी त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं, ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं NDAचं सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी आंदोलनावर स्वार होऊन केला, त्या ठिकाणी त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्याच्या घरी जाऊन एक प्रकारची पुष्टी देणं, मला वाटतं नेमकं बच्चू कडू, संजय शिरसाटच्या मनात काय आहे त्याचंही स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आहे आणि हे त्या ठिकाणी महायुती म्हणून योग्य आहे असं मला अजिबात व्यक्तिशः वाटत नाही। नक्कीच यापूर्वी पण बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडली होती की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जायला पाहिजे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हायला पाहिजे। आता त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे, पुष्पगुच्छ पण त्या ठिकाणी दिला आहे, बऱ्याच राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। मला वाटतं बच्चू कडूची राजकीय जी काही स्टाईल आहे किंवा स्ट्रॅटेजी, आमदारकी मिळाली त्यातनं फार प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर नौटंकी केल्या, अशा प्रकारचं जर विपर्यास काही केलं तर मीडिया जागा देते। कारण त्याच वेळी सत्तेत आहोत पण सत्तेतला माणूस विरोधात बोलतोय, ती मीडियाला बातमी हवी शकते आणि त्यातला हा भाग आहे। आणि बच्चू कडू एवढंच केलं नाही तर असं वारंवार त्या ठिकाणी करत राहणार आहे, ज्याच्यामुळे महायुती, शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट वाढू शकतं। मला वाटतं त्यांच्या वरिष्ठांनी बच्चू कडूंना समज देण्याची अत्यंत आवश्यकता आहे। नक्कीच आपण पाहतोय की त्यांनी जे आंदोलन केलं, म्हणतात की त्यांना यश आलं। आता संजय राऊत पण त्यावर टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत आणि जयकुमार गोरे यांच्याबाबत बोलताना सुद्धा त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे। आईजीच्या जीवावर बाईजी उदार, ते म्हणतात ना, बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना। आंदोलन कोणाचं, यशस्वी कोण झालं, आउटपुट काय झाला, काही विचार करायचा नाही। म्हणतात ना, दुसऱ्याच्या वरातीत नाचायचं बिनबुलाये, ते संजय राऊत नाचाची भूमिका त्या ठिकाणी राजकीय नाचा म्हणून बजावताना दिसतोय। गिरीश महाजन यांना पण त्यांनी चंपतराय असं म्हटलेलं आहे आणि 25% आता ते मुख्यमंत्र्यांना गोळा करून देतील, यासाठीच नाशिकमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे कुंभमेळ्यासाठी, अशी पण टीका करत आहे। मला वाटतं संजय राऊतांनी एक रचनात्मक काम केलेलं सांगावं। केवळ सकाळी उठायचं, भोंगा त्या ठिकाणी वाजवायचा, 2-4 नेत्यांवर सत्ताधारी पक्षाच्या टीका करायची, खालच्या पातळीवर टीका करायची, मीडियात 2 दिवसाची बातमी करायची, याच्या पलीकडे संजय राऊतचं समाजाच्या हिताचं, जनतेसाठी किंवा सकारात्मक राजकारण केलेलं मला एक गोष्ट दाखवावी। नक्कीच, पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत लागलं असं म्हणावं का? कारण राज ठाकरे आता चंद्रकांत पाटील यांच्यावर पण टीका करतायत, तेल चोपत राहिले पण बुद्धी काय आली नाही, बुद्धीचे फिंगरप्रिंट्स पाहायचे, अशा पद्धतीने टीका केली त्यांनी। मला वाटतं राज ठाकरे साहेबांना खूप बुद्धी आहे, त्यांच्या बुद्धीची प्रिंट अजून का जनमानसात उठत नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। की आज तुम्हाला विचार आहे, बुद्धी आहे, मग जनमानसामध्ये का त्याची कदर होत नाही याचा विचार करा। चंद्रकांत दादा एक अतिशय राजकारणातला सरळ सज्जन माणूस आहे, त्याच्यामुळे त्यांना अशा ठिकाणी त्यांच्यावर ना परिणाम होत ना लोकांना विश्वास राहत। महिलांना त्या ठिकाणी मोफत विद्यार्थिनींना फी देणं असेल, शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल दादा करतायत
आणि दादा राजकारणातली एक सज्जन व्यक्ती आहे. त्याच्यामुळं अशा टीका करणाऱ्यांना लोक दोषी धरतील. दादांवर काडीचा परिणाम होणार नाही. जरांगे पाटील पण आता आंदोलनाच्या भूमिकेवर अगदी ठाम दिसत आहेत. याला मग कसं सरकार तोंड देणार? कारण सगळ्या बाजूने सरकारला घेरण्याचा प्रयत्न होतो असं म्हणा. नाही, जरांगेचं समाधान सरकार निश्चित करेल. विखे पाटलांनी पण तशा प्रकारची घोषणा केलेली आहे आणि जरांगेंच्या सगळ्या विषयाचं समाधान हे राज्याचे मुख्यमंत्री निश्चित करतील. प्रसाद लाड आणि विखे पाटील संपर्कात आहेत आणि ते चांगली समन्वयाची भूमिका घेऊन आंदोलन होणार नाही, जरांगेंचं समाधान होईल हे सरकार निश्चितपणे करेल. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. त्यांच्या मागण्यांचा पूर्णपणे सरकार विचार करेल. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिलशाह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.